हेलो। 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 प्रांजली, आवाज येत आहे माझा? हो येतोय. येतो आहे ना? हा. हम्म. बाकी मेंबर कुठे गेले? काय? हॅलो. कशी आहे? हॅलो. बाकी मेंबर्स कुठे गेले? माहित नाही मला. हो का? तू का हो. झाला अभ्यास केला तू? काय? अभ्यास झाला का मागच्या क्लासचा? चार्जिंग काय? अभ्यास. हाय आरो. है अरुण धाना। है मैम। अनुराधा मैम। हा. बाकी मेंबर्स कुठे आहे आपले? काय बरं? इथे आहे बेटा टेबलवरती. टेबलवरती. टेबलवरती बघ. ग्रीन टॉवेल नमस्ते. वरती. नमस्ते. माहित ना. आवाज पटत आहे? नमस्ते. नमस्ते. आले का सर्व? चला आपण प्रार्थनेला सुरुवात करूया का? हो. कोणाला म्हणता येईल प्रार्थना? कोणाला म्हणता येईल? चला सगळ्यांनी हात जोडूया. प्रांजली कुठे गेली? सानवी. हा. सुरू करूया. चला कोण म्हणेल प्रार्थना? कोणाला म्हणता येईल? भांड्याच्या टोपल्यात. हा. हीच आमची प्रार्थना अनहेच आमचे अनहेस मागणे. आमुचे मागणे. माणसाने साने मागणे. माणसाची सारसा सासा सर्वजने मोतारे घातला अंधाधुंद जरे. कर्मजाती प्रांती भाषा देश सारे सारे संपू. संपुदे अनपुना लसनो मना शुद्ध
देशे डांगणे मानसाने मानसासी मानसा सापवागणे ईसा अमोसी धनजती तर ऑन कर तुझा भप्पा भाषा रे भोवताडिता त्यांच्या अंधारे अभोवनाथ अंधार दुःखाचा जागणे सूर्य सूर्य सत्या सूर्य सत्याचा आरोहण सूर्य सत्याचा उद्या उगवायला आहे चांगणे मानसाने मानसासी मानसाचा लाभले आयुष्य सदिच्छे ते जगावे चांगले गणे नहीं पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले बे प्रांजली तुझा माईक ऑन कर ए प्रांजली हॅलो प्रांजली प्रांजली हा म्हण ना तू पण लाभले माझ्या मागे म्हणा तुम्ही आता, ठीक आहे लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले म्हणा आरव आरव माझा आवाज येतोय तुला मी काय म्हटलंय माझ्या मागे बोलायचं आहे तुम्हाला ठीक आहे लाभले आयुष्य जितके ते चांगले वो ताले तातला घेतला तो श्वास आता तो पुन्हा ना लागते घेतला तोरे श्वास ताई थांबले आम्हाला माझ्या जागणे मानसाने मानसाशी मानसाचा वागणे जाते त्रंक बाप्पा सारे संपूर्ण एक निष्ठ एक प्रांजली कॅमेरा चालू कर ए प्रांजली प्रांजली हा कॅमेरा बंद नाही करायचा हो की नाही हा. चला तर आपण मागच्या वर्गामध्ये काय शिकलो आहोत कोण सांगू शकेल मागच्या वर्गामध्ये काय शिकलो आपण काय शिकलो आहोत काकी कोण का किती शिकलो का बरं बरं अजून काय शिकलो गागी अच्छा अजून आरव काय शिकलो आपण मागच्या वर्गामध्ये मी absent होतो अच्छा पेपर झाले का तुमच्या सर्वांचे हो नाही अच्छा तर आता सुट्ट्या सुरू झाल्या सुट्ट्यांमध्ये काय काय मजा करता तुम्ही कोण सांगू शकेल काय मजा करताय तुम्ही आता सुट्ट्या लागल्या ना की शाळा सुरू झाली आहे मी अंगला मी सांगा गाली अंगले गाली बरं मागच्या वर्गात आपण जे शिकलो ते बोलून दाखवणार का आरव तू मला आरव मी मागच्या वर्गात तू
मागच्या आरो वर्गाच्या आदल्या वर्गामध्ये होता. आहे. हा तो म्हणून दाखवतो. प्रांजली, काय शिकलो आपण मागच्या वर्गामध्ये? काय मागच्या मागच्या वर्गात बोलून दाखवतो. ची शिकलो, क का की शिकलो आणि एवढंच आठवत आहे मला. अच्छा, तर आपण आता कुठपर्यंत आलो आहे? चर्चाची झाल्या पर्यंत आलोस का? हा सांग. काय सान्वी सांग, तू सांगू शकणार? हो हा सांग. आपण ग गा गी शिकलो, आपण क का की शिकलो, आपण सांग सांग. हा हळूहळू सांग, बोल. डोळ्याच मापाच्या. तर आता तुम्ही प्रॅक्टिस केली का त्याची? प्रयत्न केला ककाकी लिहायचा? हो आम्ही आम्ही 12 ग खालतो. तर तुम्हाला आता शब्द बनवायला येतात का? शब्द बनवायला येतात? एकाक्षरी कमळ असं लिहायला येतं? येतं का? लिहायला येतं? चला तर आपण लिहूया आता. ठीक आहे ना? शब्द सांगणार आहे, तुम्ही लिहिणार आहे. ठीक आहे? ठीक आहे. प्रांजली, तू काय करते आहे? प्रांजली, प्रांजली, ए प्रांजली, प्रांजली. ठीक आहे, तिचं लक्ष नाही आहे वर्गामध्ये. आपण तिला नंतर विचारूया. ठीक आहे ना? चला तर मी आता 10 शब्द सांगते, तुम्ही लिहायचे आहे. ठीक आहे? हा, तर पहिला शब्द आपण लिहूया. आहो. प्रांजली, आहो. तू काय करते आहे तिकडे? हा, तर पहिला शब्द लिहायचा आपल्याला कमळ. 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 छोटा. कमळ लिहिला का? कोणी कोणी लिहिला? हा, आता लिहा बघ. 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 खाली. बघ. वर. दुसरा शब्द लिहायचा आहे वर. वर.
मग 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 लिहिलं? फिफ्थ काय आहे? चौथं रमा रमा रमा. फिफ्थ. रमा रमा. रमा. हा अनायत. रमा काय था? फार पार. फार पा. फार पार. कर कर. कर कर. हम्म. क. ल. र कर पर. हा आता घर हा घर. घर काय घर रे? घर नाही. आपण घरात राहतो ना तसं घर नाही नाही. एक नंतर. घ घ घराचा घ घागी लिहिलं का आपण लिहिलं होतं ना तू घरानंतर कुठला शब्द? घर लिहून दाखवू का मी नको मॅम, मला दुसरा हवा. कोणतं हवं आहे तुला घरानंतर. अच्छा घर नंतर बोलायचं का बरं ढग ढग ढग. ढग ढग मला येत नाही. हा ढग नाही येत मला. येत नाही आहे ढग नाही येत ढग. बरं तर आपण लिहूयात ना एक मिनिट थांब पेन दे बा पेन पेन आलं का ढग आलं का लिहून दाखवायचंय ढग नाही येत. लिहिलं का दिसत आहे नाही आता दिसतंय. दिसत आहे ढग. किती शब्द झालेत आपले आता 1 2 किती 3 4 5 6 7 झाले ना 10 अरे वा 7 खूप छान. 7 झाले. तर आता बोलून दाखवायचं किती झाले 7 6 8 झाले 8 8 झाले 7 बरं. झाले. 6 चल झाले. अरे बरं बरं चल सानवी बोलून दाखव तू शब्द आता पहिल्या शब्दापासून बोल बाकीच्यांनी लक्ष द्यायचं आहे ठीक आहे अरे हा नाही येत ना. मला येत नाही. येत नाहीये तुला नाही. आरव नाही तर का आता आरव बोलेल आरवच्या मागे आपण बोलूया ठीक आहे ना लावली
बोला ना. कमल, कमल, बध, बघ, मग, रमा, भार, कर, धर, धर, घर, डग, घर, ढग, झालं का आरव? झालं. हा तर आता प्रांजली बोले, मग सान्वी बोलायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. हा तर प्रांजली बोल तू आता, आणि इथे मागे आपण बोलूया. हो की नाही? हा, हा हा बोल प्रांजली. टीचर, हा 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 मला आपल्या ग्रुप वरती पाठवायचं आहे. ठीक आहे. मी जे आता दिलं आहे ते मग मी चेक करून सांगते. हो की नाही? ओके. प्रांजली बोल. प्रांजली. प्रांजली तुला आवाज येत आहे माझा? ए प्रांजली, चालू तू बोलून पाहते एक वेळ. तुला येतं का आता बघायचं आपल्याला? ए प्रांजली, प्रांजली पण मला तिसरा नाही येत. तू बोल ना. आपण काय लिहिलं आता ते बोलायचं आहे आपल्याला. बोल. कमल, बघ, तिसरा नाही येत मला. एक मिनिट, एक मिनिट. एक शब्द बोलायचा, थांबायचं, मग हे दोघं बोलतील, नंतर परत बोलायचं. ठीक आहे? ठीक आहे. हा, हा चल बोल आता. कमल, कमळ, बघ, सान्वी इकडे. तिसरा अजिबात नाही येत मला. त्याच्या पुढे काय लिहिलंय तू? मी पुढे काय लिहिलं आहे? लिहिलंय यार. काय लिहिलंय आरव? आरव तू काय लिहिलंय? बघ आता आरव बोलतो, तुम्ही परत बोला. ठीक आहे? आरव ठीक एकदा आहे. बोलायचं, थांबून जायचं, त्यांना बोलू द्यायचं. ओके चल बोल. वड, कमल, कमल, एक कमल, 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 कमळ झालं ना? कमल, बध, बघ, बघ, मग, गब, रमा, 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 हार, हर, कर, घर, घर, डग, 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 ढग, ढग, ढग. झालंच का? ठीक आहे. तर आता आपण अंक बघूया. अंक अंक ओळख कोणाकोणाला आहे? अंक, अंक, अंक हा कोणते कोणते अंक असतात? कोणाला बोलता येईल? अंक म्हणजे प्रांजली काय काय असतं? करते? अंक अंक म्हणजे म्हणजे काय? माहित नाही मला. अंक हा म्हणजे, अंक म्हणजे काय असतं? आता आपल्याला आरव सांग. सांग आरव. 21, 23, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हा मी समजलं आता अंक. हा तू सांग सानवी. प्रांजली तू तिथे काय एक, करते आहे ग? दोन,
काय एक तीन, दोन तीन. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 हा अगदी बरोबर. प्रांजली तुला किती कोणते अंक येतात? तुला येतात का? मला फक्त सांगता 10 पर्यंत येतो 10 बरं सांगून बघ तू इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा तुला 10 पर्यंत येतं? हा अरे वा. फक्त 10 पर्यंत येतो. बरं ठीक आहे ना. तर आपण मला सांगा आता हा किती अंक आहे? कोण सांगू शकेल? प्रांजली हा किती अंक आहे? किती आहे ही वस्तू? मी किती आहे? 4 ही वस्तू अंक आपल्याला मोजायची आहे आता. तर ही माझ्या हातात जी वस्तू आहे हे किती अंक येईल? 1 मध्ये येईल. एक आणि याला मी ही ऍड केली तर किती होईल आता? 2 दोन 2. आणि याला परत ऍड केलं तर मी 3 तीन होईल. तीन आणि याला परत ऍड केलं तर 4 चार 4 होईल. ठीक आहे. आणि याला परत यामध्ये ऍड केलं तर 5 पाच आणि परत याला ऍड केलं तर 6 सहा आणि याला परत ऍड केलं तर 7 सात आणि याला परत ऍड केलं तर यामध्ये आठ 8 आणि परत ऍड केलं तर नऊ आणि परत ऍड केलं तर 10 अगदी बरोबर. आता येईल का प्रांजली? आता तुम्हाला लिहिता येईल 1 ते 10 पर्यंत? हो 1 ते 10 हा तर आता मी काय म्हणते तुम्हाला की आपण एक गेम खेळूया. ठीक आहे? 9 10 1 ते 10 हो विचार हा आता बघा हे किती अंक आहे? हे किती अंक आहे? 3 तीन 3 आहे. 3 आहे. आपण 3 मध्ये जर आपण हा 1 ऍड केला 4 चार 4 झाले. आणि 4 मध्ये अजून आपण 2 ऍड केले. टोटल नंबर किती झाले? 6 हा 6 सहा झाले. परत त्यामध्ये 1 ऍड केला तर 7 सात 7 झाले. परत 1 ऍड केला तर आठ 8 आणि परत 2 ऍड केले तर नऊ 10 10 झाले. 10 आता मी यामधून 2 काढले तर किती राहिले? 2 मी यामधून काढले. 10 मधून 2 काढले तर किती राहिले आता? 8 8 राहिले. बरोबर. आता मी परत यामधून 1 काढला. किती राहिले? 7 7 7 राहिले. परत मी यामधून 3 काढले. 4 किती राहिले टोटल? 4 राहिले. आता परत मी 2 काढले. 2 आता परत मी 1 काढला. 1 अगदी बरोबर. आलं का? हो कळलं आता? हो हो तर आता 1 ते 10 तुम्ही लिहून दाखवा. तर अंक लिहायचे आहे 1 ते 10.
मराठीमध्ये, की मी लिहून दाखवू की तुम्ही लिहिणार आहे? आम्ही लिहून दाखवणार. ठीक आहे, तर लिहा आणि दाखवा मला. बोलून दाखवायचं आहे, ठीक आहे? आजकालचं काय? Good नाही good. कप काढ त्याला कांदा आणली काय काढ कप काढ आधीच बरोबर ते 6 काढ ठीक आधी आहे. 6 काढ 6 काय? काय? म्यूट कर म्यूट कर म्यूट कर नाही. आणि पण आता अंकामध्ये लिहायचं 1, त्याच्या बाजूने लिहायचं 1. लिहिता येईल की मी लिहून दाखवू का? एरी येतो एक आहे आई मधला येतो ना काढतात लिहिमय बेडकातला एक आहे एक दोन प्रॅक्टिस दाखवू का? काढ आरव तू दाखव काय लिह. तिथे 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 जागा आहे बघ तिथे काढ त्या जगाच्या खाली तिकडे त्या बाजूला बरोबर दिसत नाही आरव. 1 ते 10 लिहिलं का पण तू? नाही 5 बरोबर. हा 10 पर्यंत पूर्ण. मी लिहून दाखवते. सानू तुला लिहून दाखवायचं आहे ना? बघा माझं झालं. झालं का? हो. ठीक आहे, तरी पण इकडे बघा आता एक. हे काय आहे? हे काय आहे? एक आहे. तर इथे आपण 1 लिहूया. ठीक आहे. आता 2. तर इथे 2 लिहूया. ठीक आहे. सानी दिसत आहे तुला? हे दिसत आहे? हो. माझं दिसलं का? झालं झालं का? हा ठीक आहे. आता तुम्ही एक वेळ यावरून चेक करा तुमचं तुम्ही असंच लिहिलं आहे का बघा. असंच लिहिलंय का पहा. आरव चेक कर. सान्वी लिहिलं का तू?
हा बोला, आता सगळ्यांनी सोबत बोलायचं आहे एक वेळ. हा बोला, सगळ्यांनी सोबत बोलायचं आहे. इकडे बघा. 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. प्रांजली लिहिलं का तू? आपल्या ग्रुप वरती पाठवून द्यायचं आहे. हा ठीक आहे, क्लास झाल्यानंतर. चला, तर गोष्ट सांगायला कोणाला आवडेल? गोष्ट कोणाला येते? मी माझी स्वतःची गोष्ट सांगू? हो हो, सांग ना. फार छान. सगळ्यांनी ऐकायची आपली गोष्ट आहे ना. आरव ती ठेवून दे बेटा. आरव तुझ्या हातात काय आहे ते ठेवून दे. हा, आता आपल्याला प्रांजली गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला गोष्ट करायला आवडते ना? हो. हा, आता आधी प्रांजली सांगणार आहे, आपण सगळे ऐकणार आहोत. ठीक आहे. हा, प्रांजली बोल. एक दिवशी एक मुलगी आणि एक मुलगा होता. ते दोघी मैत्रीण होते आणि मैत्रीण ती खाली खेळायला गेले होते आणि मग त्यांना त्यांच्या घरातनं शिराचा वास आला. ब्राऊन कलर चॉकलेटचा शिरा. मग ते घरी गेले, त्यांनी खाल्लं. मग ते परत खालती आले. त्यांनी त्यांच्या फ्रेंडला बघितलं आणि ते म्हणाले, चल आपण खेळू. मग त्याच्या फ्रेंडला पण तो सेम वास आला. तो म्हणाला, मलाही जायचंय खायला. मग ते हो म्हणाले. मग तो वरती गेला, सगळा शिरा खाऊन टाकला. मग त्याची आईने तिघांना विचारलं, कोणी शिरा खाल्ला? त्याच्या फ्रेंडनी पूर्ण शिरा खाल्ला होता. मग आईने विचारलं कोणी. मग त्याचा फ्रेंड खोटा बोलला म्हणून. आणि मग काय झालं, सकाळी उठल्यावर दोघांनी म्हणाले घरी, जेव्हा परत सकाळ झाली की आमच्या फ्रेंडनी पूर्ण शिरा खाऊन टाकला होता. मग ते त्याच्या फ्रेंडच्या घरी गेले आणि त्याला रागवलं. मग या गोष्टीचं मॉरल आहे, खोटं कधी बोलायचं नसतं. बरोबर, अगदी बरोबर. आवडली का कथा? चला प्रांजलीसाठी टाळ्या वाजूया. 1 1 2 3. खूप छान सांगितली. चला, आता कोण बोलणार? काय? सान्वी बोल. सान्वीला गोष्ट बोलायची. सान्वीला स्पीकर चालू कर बाळा. मी एक गाणं म्हणू का? हो म्हण. चार ससे हे पाच ठेव पिटुकले, ना तू. झालं का कुठे? चार हा? ससे पिटुकले, मला तर 10 मिनिटं तर राहिलं. के नाटुकले. एक ससा विसरला, दुसरा ससा घसरला, तिसरा ससा पळून गेला, चौथा ससा झोपून गेला. अरे वा वा वा. नाटुकले. छान. ठीक आहे, छान सांगितलं. आता पुढच्या वेळेस गोष्ट सांगायची आहे सान्वीला पण. हो ना सान्वी? हो. काय आता तू पाठ करून घेशील आणि मग सांगशील छान छान गोष्ट. हो की नाही? मला येते. तुला येतात गोष्टी? अरे वा. पण आता आपण आरवकडे जाऊया. आरवकडे जाऊया आता. हो ना? सांगू का? काय?
मला नाही आता आरव नाही सांगू दे फक्त सांगशील ठीक आहे. येत. आरव आधी व्यवस्थित बसायचं बाळा, व्यवस्थित बसायचं. आरव हा स्टँड बस आणि व्यवस्थित बस ठीक आहे. हा आता बोल. मला नाही येत. हा बोल ना. मला नाही येत. हॅलो सानवी, तू बोल आता. तुझा स्पीकर बंद आहे. ये मला एक गोष्ट सांगायची आहे. एका दिवशी एक टोपी विकणारा होता. टोपी विकणारा माणूस होता. तो सगळ्या टोपी विकायला जात होता. तो तेव्हा तेव्हा एका दिवशी एक 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 जंगल दिसलं त्याला. तो डमरा होता म्हणून त्याला काय बॉक्स होता तो खाऊन तो विश्रांती थोडा घेतला. मग आवाज केला कोणीतरी. मग मग तो त्याचा बॅगेत बघितलं काय टोपी नव्हता. मग त्याने आजूबाजूला बघितलं तिथे पण टोपी नाही होता. मग त्याने वर बघितलं माकडं बसली होती खूप सारी. मग त्या माकडांनी टोप्या घातला होता. मग त्या माणसाने काहीतरी वेळा वाटा केला. त्या माकडांनी पण केला. मग त्या माणसाने दगड टाकला. मग माकडांनी फळं टाकली. मग त्याला वाटलं ते पण आपल्या सारखं करताय. मग त्यांनी एक युक्ती सांगितली. युक्ती केली. मग त्यांनी त्याच्या डोक्याची टोपी काढली. मग त्या माकडांनी पण काढली टोपी आणि जमिनीला टाकली. मग त्यांनी सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि बॅगेत वापरला आणि तो गेला दुसऱ्या गावाला. झाली गोष्ट. त्याच्यातून काय शिकायचं आपण युक्ती वापरायची आणि आपण युक्तीवरून आपण आयडिया करायची. हुशारीने वागायचं. जय गोष्ट. थँक्यू. आवाज येत नाहीये.
तुम्ही म्यूट राहिलाय. अहो, आता येतोय? हो म्यूट राहिला. प्रांजली तू काय करते ग? प्रांजली काय करते? आता मी सांगू का तुम्हाला गोष्ट छान छान एक सांगायची का? हो. हा, सगळ्यांनी सरळ बसायचं आहे. सगळ्यांनी सरळ बसा, हो की नाही? हा, प्रांजली तू काय करत आहे ग? स्पीकर बंद करा सगळ्यांनी आपले आणि कॅमेरा ऑन. ठीक आहे? बघा, हुशार हुशार कावळा कोणी कोणी पाहिलाय? कावळ्याला कोणी कोणी पाहिलाय? हा, सान्वीने नाही पाहिलं का कावळ्याला? अच्छा, कोणत्या कलरचा असतो कावळा? काळ्या कलरचा. आणि त्याचा कलर आणि त्याचा कलर कलर काळा असतो. आणि त्याला पाय किती असतात बरं कावळ्याला? 2. हा, 2च पाय असतात. आणि डोळे किती असतात त्याला? 1 2 हा, 2 डोळे असतात, 1 नसतं. 2. हा, 2 आणि त्याची चोच कोण असते? 2 असतात. 1 आणि तो घरात राहतो कावळा की जंगलात राहतो? कावळा कुठे राहतो? जायला लाटो. हो, आणि तो विमानात फिरतो की गाडीत फिरतो की उडत राहतो? उलट विमानात फिरतो लाटो. का कावळा? उलट उडत लाटो. राहतो. मला वाटलं का विमानात फिरतो बसून छान, हो की नाही? बसतो का विमानात? नाही बसत, तो असंच आपला फिरत राहतो. प्रांजली तुझं काय लिहायचं चाललंय ग? सरळ बस बाळा, इकडे समोर आहे. प्रांजली ते ठेवून दे बाळा, नंतर करशील. हा, नंतर करशील. हा, तर आता आपण हुशार कावड्याची एक गोष्ट पाहणार आहोत. ठीक आहे? आवडेल ना तुम्हाला ऐकायला? हो हा. येतंय. तेव्हा तो हा, एक होता कावडा. कोण होता? कावळा. एक होता कावळा. हा, तो एक दिवस खूप फिरत 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 त्याला बिचाराला खूप तहान लागली. ठीक आहे? तिकडे फिरला आणि तिकडे फिरला, सगळीकडे फिरला फिरला, त्याला भरपूर त्याला तहान लागली, पण त्याला पाणी कुठे मिळेना. पाणी मिळत नव्हतं, म्हणून बिचारा कावडा शोधात आपल्या पाण्याचा फिरत फिरत होता. मग फिरता फिरता त्याला खूप दूरवर एक जंगल होतं. त्या जंगलात एक राजन दिसलं. राजन म्हणजे माठ. माठ माहिती आहे ना तुम्हाला? पाण्यात पाणी पिण्यासाठी असतं तरी. हा, तो माठ दिसला. मग त्या माठात त्याला वाटलं भरपूर पाणी असेल, म्हणून तो खूप खुश झाला. खुश झाला आणि उडत 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 त्या माठापर्यंत पोहोचला. कावळ्याच्या मनात आलं, चला आता पाणी पिऊयात. त्याने आत काय आहे ते पाहिलं, पण पाणी सगळं हे त्या माठाच्या खालपर्यंत पोहोचलं होतं. म्हणजे तो माठ असतो ना, त्याच्या माठाच्या एकदम खाली बुडात पोहोचलं होतं. मग त्याने त्या माठामध्ये असं वाकून बघितलं. त्याने वाकून पाहिलं. मग वाकून पाहिल्यानंतर ते पाणी खूप आतपर्यंत पोहोचलं होतं. मग त्याला त्याच्यात उडी घेता येत होती का? नाही. तर त्यावेळेस त्याने आपली एक युक्ती योजली आणि युक्तीचा वापर केला. आता ते कसं केलं पाहूया. तर कावळा एक विचार करू लागला की या माठातलं पाणी आपण कसं काढूया. मग त्याने आजूबाजूला सगळं बारीक बारीक काय पडले होते, बारीक बारीक खडे पडले होते, म्हणजे दगड पडले होते. त्याने सगळे त्या जंगलातले दगड असे गोळा केले आणि गोळा करून त्याने काय केलं, मग चोचीने एक एक दगड घेतला आणि माठात टाकला, परत एक घेतला, परत माठात टाकला, परत एक घेतला, परत एक टाकला. तर असं करता 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 त्याचा तो माठ पूर्ण भरून गेला दगडांनी.
आणि जेव्हा तो माठ भरला, दगडांनी भरला, पाण्याने नाही, दगडांनी. आणि असं करता करता ते खालचं पाणी वरपर्यंत येऊन बसलं. एका मागे एक, एका मागे एक त्याने खडे टाकले माठामध्ये. मग हळूहळू हळूहळू ते पाणी आहे ना खालचं, ते वरपर्यंत येऊ लागतं. आणि वरपर्यंत आल्यानंतर त्यांनी ते पाणी काठाशी येताच पोटभर पाणी प्यायलं. खूप पोटभर पाणी पिलं आणि आनंदाने नाचू लागला, उडू लागला, गाऊ लागला. अशा प्रकारे आपण अशा प्रकारे जर अभ्यास केला, मेहनतीने अभ्यास केला, तर आपल्याला फळ मिळतं की नाही? हो मिळतं ना? हो तर What is the giant's form? मॅम 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 तुमचा आवाज येत नाहीये. तर मॅम ने जॉईन होते चालू होतं. टीचर काय कुठे गेली कुठे गेली टीचर? Three coffee cups. काय कॉफी कप्स? म्हणजे क्लास मुली पहिली येते. मी लीव करू का? बाबा कम हियर. Teacher is not even here. She just disappeared out of nowhere. असं नको, तू म्यूट केलंयस का? पप्पा अरे म्यूट कर ग. He's
कसे आहे सर